आणि भाजीमध्ये खुरं छान प्रकारे मस्त शिजलेले आहेत. बकऱ्याच्या पायाची छान प्रकारे मस्त वेगळ्या प्रकारे मस्त भाजी बनवलेली आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि खूप छान प्रकारे मस्त चविष्ट भाजी झालेली आहे. आणि यामधले मसाले आणि हे जे पाया आहेत ना, हे जे खूर आहेत हे छान वेगळ्या प्रकारे मी भाजलेले आहेत यामध्ये. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशा प्रकारे एक वेळ तरी तुम्ही पायाची अशी भाजी करून बघा. पाया करी बनवण्यासाठी प्रेशर कुकर घेतलेला आहे, याला खूर सुद्धा म्हणतात आमच्या साईडला. आणि एक पडी छान मस्त कुकर मध्ये असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल लगेचच असं छान प्रकारे गरम झालं की तमालपत्राची 2 पाने आहेत ती पाणी टाकून घ्यायची आहे आणि तमालपत्राची पाने छान प्रकारे यामध्ये थोडीशी भाजल्या गेल्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहे, हे कांदे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि कांदा आपल्याला छान प्रकारे थोडासा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान प्रकारे असा 3 ते 4 मिनिट छान प्रकारे परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. छान हलकासा सोनेरी रंग झालेला आहे या कांद्याचा. आता या कांद्यामध्ये आपल्याला हे मी बकऱ्याचे जवळजवळ 4 पाय आहेत, ते 4 पाय छान प्रकारे बाजारामधूनच छान स्वच्छ करून यामधले सर्व स्वच्छ करून आणले आणि छान प्रकारे घरी आणल्यानंतर हे गरम पाण्याने 4 ते 5 पाण्याने छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतले. हे पाय आता यामध्ये असे मस्त टाकून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे हे मस्त आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे. छान प्रकारे असे हे पाय यामध्ये खुरं छान प्रकारे अशी 10 मिनिट मस्त सतत असे फिरून घेतले. असे छान प्रकारे यामध्ये 10 मिनिट असे भाजून घेतल्यामुळे काय होतं ना, या पायांना जो असा वेगळा सुवास असतो ना तो निघून जातो आणि भाजी खूप छान सुंदर आपण जेव्हा भाजी खातो ना त्यामध्ये खूप छान असा छान स्वाद लागतो आपल्याला. तर आता हे पाय छान प्रकारे 10 मिनिट छान प्रकारे फिरून झालेले आहेत. यामध्ये आता मी आलं, लसूण आणि हळद टाकून घेतलेली आहे. ही पेस्ट यामध्ये अशी टाकायची आहे आपल्याला आणि परत हे जे आपण टाकलेली आहे पेस्ट ही आपल्याला 1-2 मिनिट छान प्रकारे याला मस्त अशी फिरून घ्यायची आहे. यामध्ये आलं, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून छान प्रकारे 1-2 मिनिट मस्त छान प्रकारे हे असं मस्त भाजलं गेलेलं आहे. छान मस्त असं फिरवत राहिलेलं आहे सतत. आता यामध्ये आपल्याला असं पाणी टाकून घ्यायचं आहे. हा जो ग्लास आहे ना, या ग्लासने 3 ग्लास असे मस्त पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये. यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. या ग्लासने पूर्ण 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे असं थोडंसं पाणी बघा तुम्ही बघू शकता वर आलेलं आहे. आता याला आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. छान प्रकारे खुरं मस्त असं फिरून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण छान असं लावून घेत आहे. कुकरचं झाकण मस्त लावून घेतलेलं आहे. आता कुकर मोठ्या गॅसवर ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर कुकरला छान प्रकारे एक शिट्टी आलेली आहे. आता गॅस लहान केलेला आहे आणि लहान गॅसवर जवळजवळ 40 मिनिट मस्त आपल्याला हे बारीक गॅसवर छान प्रकारे पाय आपल्याला शिजून घ्यायचे आहे. पाया खूर छान प्रकारे शिजत आहे तिथपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. एक कांदा छान प्रकारे असा चिरून घेतला होता आणि हे कांदा छान प्रकारे मस्त असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घेतला आणि हे खोबऱ्याचे तुकडे आहे 20 ते 25 खोबऱ्याची वाटी छान प्रकारे मी अशी गॅसवर ठेवून भाजून घेतली होती आणि हे खोबऱ्याचे तुकडे तुकडे करून घेतले. आता या दोन्हीचं छान प्रकारे असं मिश्रण वाटून घेऊया. जवळजवळ 40 मिनिट झालेलं आहे. 40 मिनिटानंतर कुकर छान प्रकारे मस्त गार करायला ठेवला होता मी आणि हा थोडासा स्टॉक सुद्धा कुकरमध्ये राहिलेला आहे. आणि आता हे जे आहे ना पाय, आता यांना आपण छान प्रकारे अशी मस्त फोडणी देऊया. पाया खुराला फोडणी देण्यासाठी मस्त लसूण आणि अद्रक आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे, जाडसर वाटून घेतलेली आहे, ही टाकून घ्यायची आहे आणि छान प्रकारे असं मस्त फिरवून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत मस्त असं फिरवून घेते. लसूण आणि अद्रकची जी पेस्ट आहे ना त्याचा हलकासा सोनेरी रंग झालेला आहे. आता हे आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण वाटून ठेवलं होतं ते वाटण यामध्ये असं टाकायचं आहे आणि छान प्रकारे हे 2 ते 3 मिनिट छान प्रकारे असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हा हे मसाले छान प्रकारे मस्त परतल्या गेलेले आहे, तेलही सुटलेलं आहे.
यामध्ये 1 चम्मच मी मस्त तिखट घेतलेला आहे, चवीनुसार तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच काळा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. या मसाल्यामध्ये असं छान प्रकारे टाकून घ्यायचं आणि मस्त फिरून घ्यायचं. असं एक मिनिट छान प्रकारे मस्त फिरून घ्यायचं आहे आपल्याला. छान प्रकारे मसाले मस्त असे फिरून झालेले आहेत. आता हा जो स्टॉक आहे आणि हे जे पायाचे जे पीसेस आहे हे यामध्ये मस्त असे टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवं असेल तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे. भाजीला छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता थोडं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आपण उकळीमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं. आता बारीक गॅस करून घ्यायचा आहे आपल्याला आणि 10 मिनिट असंच बारीक गॅसवर आपल्याला छान प्रकारे खुराची भाजी आहे ना, ही खुराची भाजी छान प्रकारे 10 मिनिट आपण अशीच बारीक गॅसवर शिजवायला ठेवूया. जवळजवळ 10 मिनिट भाजी शिजून झालेली आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि अशीच 10 मिनिट भाजी आपल्याला ही थोडीशी गार व्हायसाठी अशीच ठेवायची आहे. 10 मिनिट छान प्रकारे अशी दमू द्यायची ही भाजी आपल्याला. एक 10 मिनिटानंतर मी याचं छान प्रकारे झाकण काढलेलं आहे. तर बघू शकता पायाची भाजी छान प्रकारे अशी मस्त घट्टसर झालेली आहे आणि भाजीला तर्रीही छान आलेली आहे. यामध्ये कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजी खूप मस्त शिजलेली आहे. मी तुम्हाला एक पीस असं छान प्रकारे तोडून दाखवते. बघा छान प्रकारे मस्त अशी भाजी छान शिजलेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी, माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.